महाराष्ट्र माझा, प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत। मनोज जरांगे रायगड जिल्ह्यात खोपोली येथे घेणार जाहीर सभा। 20 नोव्हेंबर रोजी लवजी येथे मराठ्यांचा योद्धा गरजणार। मराठा समाजासाठी कुणबीमधून आरक्षण मिळावे यासाठी जालना येथील मनोज जरांगे पाटील लढा देत आहेत। जरांगे यांनी 2 नोव्हेंबर रोजी आमरण उपोषण सोडवून हॉस्पिटलमध्ये विश्रांती केल्यानंतर 9 तारखेपासून महाराष्ट्रभर दौरे सुरू केले आहेत। राज्य शासनाला जरांगे यांनी 2 जानेवारीपर्यंतचा वेळ दिला आहे। तोपर्यंत राज्यभर फिरून समाजाला पुढील आंदोलनासाठी सज्ज राहण्याचे आवाहन ते करणार आहेत। मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांचा मराठा समाज गाठी भेट दौऱ्यानिमित्त जाहीर सभा 20 नोव्हेंबर रोजी दुपारी 3 वाजता डीपी रोड लवजी खोपोली येथे होणार आहे। 19 तारखेला रायगडावर महाराजांचं दर्शन घेऊन जरांगे पाटील यांची 20 तारखेला नियोजित पुणे येथील भेट उरकून खोपोली येथे संपूर्ण रायगड जिल्ह्याची सभा होणार आहे। खोपोली येथील सभा संपल्यानंतर सायंकाळी 6 वाजता कल्याण येथील सभा नियोजित केली आहे। दरम्यान स्वराज्याची राजधानी रायगडमध्ये मनोज जरांगे पाटील यांची सभा व्हावी या उद्देशाने रायगडचे समन्वयक यांनी जरांगे यांची भेट घेऊन 20 नोव्हेंबर तारीख निश्चित केली। याच पार्श्वभूमीवर सकल मराठा समाज रायगड यांची खोपोली येथे सभा संपन्न झाली। 20 नोव्हेंबर रोजी खोपोली येथे होणाऱ्या मराठा योद्धा श्री मनोज जरांगे पाटील यांच्या सभेच्या पूर्व नियोजनाची बैठक खोपोली येथे झाली। त्यास पनवेल, खोपोली, खालापूर, कर्जत, पेण तालुक्यातील सर्व मराठा समन्वयक उपस्थित होते। लवजी येथील डीपी रस्त्यालगत जरांगे यांची सभा होणार असून खालापूर तालुक्यातील सकल मराठा समाज यांनी जबाबदारी उचलली आहे। तसेच रायगडमधील सर्व बांधवांना सदर सभा यशस्वी होण्याच्या दृष्टीने तयारीला लागावे असे आवाहन देखील करण्यात आले आहे। त्याचबरोबर समाज बांधवांपर्यंत सभेचे निमंत्रण विविध माध्यमांनी पोहोचवण्यासाठी ताकदीने प्रचार करण्याचे सकल मराठा समाज रायगड यांनी एकमताने ठरवून आपापल्या तालुक्यातून हजारोंच्या संख्येने बांधव भगिनी कसे उपस्थित राहतील याचे नियोजन रायगडमधील सर्व मराठा समन्वयकांनी सुरू केले आहे। महाराष्ट्र माझा 24 तास घडामोडी, कैलास मामले, कर्जत, रायगड। आज रायगड जिल्ह्यामध्ये जेव्हा 20 तारखेला मनोज जरांगे पाटील येत आहेत, 18 तारखेला ते रायगड किल्ल्यावरती येणार आहेत, 19 तारखेला छत्रपतींचा आशीर्वाद घेणार आहेत ते रायगड किल्ल्यावर आणि पुन्हा ते पुण्याला जाणार। पुण्याला त्यांची 20 तारखेला सकाळी 11 वाजता सभा आहे आणि ती सभा उरकून 3 वाजता आमच्या खोपोली येथे येत आहेत। तर रायगड जिल्ह्यातील सर्व मराठा बांधवांना माझं हे आव्हान आहे की आपण 2008 पासून पहिला म्हणजे आज 10 नोव्हेंबर आहे, विशेष असं आहे की 10 नोव्हेंबर 2008ला पहिला मोर्चा आपण रायगडला अलिबागला घेतला होता आणि तो ऐतिहासिक मोर्चा होता आणि खऱ्या अर्थाने सुरुवात जी रायगडची झाली होती भाऊ ती 10 नोव्हेंबर 2008ला। आज 15 वर्ष पूर्ण झाले। 15 वर्ष आम्ही सगळे हे इथे जे बसलेले ते सगळे मराठा समाजासाठी प्रयत्न करतात, ते आपल्या पिढीसाठी करतात। तर आता अंतिम टप्प्यात म्हणजे कसं 2 वेळा आपण आरक्षण मिळालं होतं पण कायद्याच्या कसोटीत अडकलं होतं। आज मनोज जरांगे पाटलासारखा एक नेतृत्व तयार झालेलं आहे जे सरकारला सुद्धा आपण म्हणायला हरकत नाही का त्यांनी डोक्यावरती आणलेलं आहे की आता सरकारसुद्धा कुणबी जे आपले दाखले ते शोधत आहेत। पूर्वी कुणबी दाखले शोधायचे म्हणजे वर्षभर थांबायचं, आपण पुरावा द्यायचा, पण राज्य सरकारने कुणबी दाखले शोधत आहेत। पण खऱ्या अर्थाने आपल्याला जर का आरक्षण मिळवतं असेल, कारण 2 महिन्याची वेळ घेतल्याच्यानंतर तारखेमध्ये थोडासा गोंधळ आहे। मनोज जरांगे पाटील साहेब म्हणतात की 24 तारखेपर्यंत आम्ही वेळ दिलेला आहे, मुख्यमंत्री म्हणतात की 2 जानेवारीपर्यंत, 8 दिवसात काय करणे काय माहिती मनोज जरांगे पाटील साहेब जो निर्णय घेतील। पण आता वेळ काढू नये सरकारने, या राजकीय पक्षांनी सुद्धा दबाव टाकला पाहिजे, फक्त सरकार नव्हे तर सर्व राजकीय पक्षांनी दबाव टाकला पाहिजे की आता मराठ्यांना आरक्षण दिलंच पाहिजे। आता नाही दिलं तसं मनोज जरांगे पाटील पुढची भूमिका घेतील, त्यानुसार त्यांनी सांगितलेलं की आम्ही मुंबई जाम करू। तो मुंबई जाम करायची असेल त्यासाठी मनोज जरांगे पाटील जी भूमिका घेतील तो रायगड जिल्हा नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र त्यांच्या पाठीशी उभा राहणार आहे। परंतु मी पुन्हा एकदा रायगडमध्ये येतोय की आपल्या मराठा बांधवांना मी विनंती करतोय की आपल्या हक्कासाठी, जसं मंगेशबाईंनी सांगितलं पुढेच नाही, माझ्या स्वतःसाठी, माझ्या मुलाच्या भवितव्यासाठी, माझ्या कुटुंबासाठी आता आपण यायचं आहे। आणि जो 20 नोव्हेंबरचा आपला जो मोर्चा आहे, कारण आपण हजारोच्या संख्येने जमलो होतो आजपर्यंत, पण आता लाखोच्या संख्येने आपल्याला मोर्चा घ्यायचा आहे। तर खोपोलीमध्ये आपला जो मेळावा येणार आहे मनोज जरांगे पाटलांचं आपल्याला जे मार्गदर्शन आहे ते ऐकण्यासाठी आपण लाखोच्या संख्येने यावेत ही विनंती करतो। आणि पुन्हा एकदा सांगतो, एक मराठा कोटी मराठा, कारण आता कोट्यावधीच्या संख्येने मराठा एकत्र आलेला आहे, ती भूमिका आपण घेऊन पुन्हा एकदा आपण रायगडमध्ये दाखवून देऊया की या मराठा समाजाचे जे मेळावे होतात आजपर्यंत ऐतिहासिक झाले आहेत, न भूतो न भविष्यत आहे। तर आता पुढचा मेळावा जो होणार आहे आपला खोपोलीला तो सुद्धा न भूतो न भविष्यतो, म्हणजे वाढता वाढे। आपण 50,000चे मोर्चे घेतले होते, मेळावे घेतले होते, आता लाखोंचा मेळावा घ्यायचा आहे। त्यामुळे आपल्याला आपण स्वतः आपल्या कुटुंबातील बायका मुलांपासून विद्यार्थ्यांपासून सर्वांनी उपस्थित राहावे ही विनंती करतो आणि आपल्या माध्यमातून आव्हान करतो
प्रत्येक रायगड जिल्ह्यातील माझ्या प्रत्येक गावातून, प्रत्येक भागातून, प्रत्येक नगरामधून येणारा बांधव हा त्या सभेपर्यंत कसा पोहोचेल यासाठी आमचे संपूर्ण समन्वयक आणि संपूर्ण आमचा समाज बांधव त्या ठिकाणी स्वयंसेवकाची भूमिका बजावणार आहे. आणि प्रत्येक दुसऱ्या इतरही समाजाचे लोक त्या पद्धतीने आम्हाला आत्तापर्यंत ज्यांनी पाठिंबा दिला आहे, ज्यांनी यांनी सहकार्य केलं आहे, ते देखील ती सभा ऐकण्यासाठी येणार आहेत. त्यांना देखील आम्ही आपल्यामधून आव्हान करणार आहोत. आपण शांततेच्या मार्गाने त्या ठिकाणी त्यांचं मनोगत त्या ठिकाणी ऐकायचं आहे. आणि शांततेच्या मार्गाने माझ्या संपूर्ण सकल मराठा समाज बांधवांनी त्या सभा संपल्यानंतर जोपर्यंत त्या ठिकाणून मनोज जरांगे पाटील साहेब जात नाही तोपर्यंत कोणी त्या ठिकाणून हलणार नाही. आणि आपल्या या रायगड जिल्हा सकल मराठा समाजामार्फत आपण सर्व बांधवांनी जास्तीत जास्त संख्येने आपण आपल्या या खोपोलीमध्ये यायचं आहे. आणि आपल्या या विशेषतः म्हणजे आपल्या या खोपोलीमध्ये खालापूर तालुक्यामध्ये जे जवळचे तालुके आहेत, कर्जत तालुका असेल, पेण तालुका असेल, पनवेल तालुका असेल, या सर्व समाज बांधवांनी जास्तीत जास्त संख्येने आपल्याला कसं उपस्थित राहता येईल यासाठी आपण सर्व समन्वयक, सर्व कार्यकर्ते यांनी प्रयत्न करायचे आहेत. मी आभारी आणि अभिनंदनही मनोज जरांगे पाटील साहेबांचा आम्ही यासाठी करतो की हा वणवा जो पेटवलेला आहे ना, ह्या वणव्याची खरी धग ही राजकारण्यांच्या बुडाला लागणं गरजेचं आहे. त्यांना ही दाहकता कळली पाहिजे की का लाखो लोक रस्त्यावर येतात. आपण सभा लावल्यानंतर गाड्या पाठवल्या जातात, माणसं येत नाहीत, पण बिना पैशाची लोक का रस्त्यावर येतात याची दाहकता कळली नाही तिथपर्यंत लोकांची मनात जे चाललेलं आहे हे त्यांना कळणार नाही. कळलं पाहिजे की आता लढा शेवटच्या टप्प्यावर आला आहे. लोक जेवढ्या संख्येनं जास्त येतील तरच राजकारण्यांनासुद्धा वरती सरकारला याच्याबद्दल योग्य निर्णय घ्यावा लागेल. आणि समाजाच्या वतीने एक गोष्ट मात्र आम्ही क्लिअर करतो की आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगडात आणि या महाराष्ट्रात जन्माला आलेली माणसं आहोत. राजांनी एक गोष्ट शिकवलेली आहे की अन्याय कोणावर होता कामा नये, पण अन्याय आता कोणाच्या बापाचा सहन देखील करायचा नाही. ह्या भूमिकेतून याच्यापुढं जायचं आहे. आणि हीच भूमिका घेऊन ह्याच गोष्टीचा धागा पकडून आपण चाललेलो आहोत. आपण आपल्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक चांगली गोष्ट सांगून गेलेली आहे, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. आणि तोच हा संघर्ष आहे, हा संघटित होऊन केलेला हा संघर्ष आहे. आणि संघर्ष केल्याशिवाय काही मिळत नाही हे कळल्यामुळंच संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील साहेबांना आपण रायगडात आणतो. महाराष्ट्रात सभा होतात म्हणून एक सभा आपण घेतली पाहिजे म्हणून नाही, इथल्या भूमीतल्या माणसांनी ही गोष्ट कळणं गरजेची आहे की हे कशासाठी होतं आहे. आणि तुमच्या माध्यमातून मी शेवट करताना मराठा समाजाच्या प्रत्येक रायगडातील माणसाला एवढीच विनंती करतो की छत्रपती शिवाजी महाराज जन्मावे, पण ते शेजारच्या घरी ही गोष्ट आता सोडली पाहिजे. प्रत्येकाच्या घरी छत्रपती शिवाजी महाराज जर का जन्मले तरच तुम्ही जोरात तिथं याल, तरच लढायची ताकद तुमच्यामध्ये याल. आणि दुसऱ्यासाठी नाही आता यायचं आहे, तुमच्या मुलाबाळांच्या भविष्याच्या पिढ्या घडवण्यासाठी तिथं रस्त्यावरती तुम्ही यायचं आहे. एवढीच विनंती समाजाच्या मार्फत तुम्हाला करतो आहे. आणि त्या कारणाकरता आपल्या हक्कासाठी या, आपल्या हक्कासाठी 20 तारखेला खोपोलीच्या DP मैदानच्या ग्राउंडवर यायचं आहे. दुसऱ्या कोणाच्या भवितव्यासाठी नाही, आपल्या मुलाबाळांच्या भवितव्यासाठी या. त्याच्यामुळं निरोप येईल, कोणतरी बोलवेल, कोणतरी सांगणार आहे याची वाट न बघता माझं आहे आणि माझ्यासाठी जायचं आहे याच्यासाठी आता एवढीच विनंती तुम्हाला करतो. आणि तुम्ही ती विनंती माझी समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवाल या अपेक्षेने तुमचं सगळ्यांचं मनापासून धन्यवाद देतो. महाप्रचंड जनजागृती सभेच्या पूर्वतयारी आणि आपणा सर्व पत्रकार बंधू किंवा सर्व समाजातील सर्व घटकांना ही माहिती व्हावी, पूर्वनियोजनाची सर्व यासाठी आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये संपूर्ण जिल्ह्याभरातून आलेले सर्व जिल्हा समन्वयक, तालुका समन्वयक, सर्वच मराठा समाजाचे समाज बांधव, उपस्थित सर्व पत्रकार बंधू भगिनी या सर्वांचं आम्ही रायगड जिल्हा सकल मराठा समाजाच्या वतीनं मनपूर्वक आभार मानतो. आणि या सभेच्या यशस्वीतेसाठी आपल्या सर्व पत्रकार बंधूंचं आम्हाला अनमोल असं सहकार्य लाभेल अशी अपेक्षा या निमित्ताने व्यक्त करतो. पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून धन्यवाद.